विदर्भातील काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान इथे 10 दिवस मोठी यात्रा भरते। परंतु अवघ्या काही दिवसांवर यात्रा येऊन ठेपली असताना प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अद्याप काही उपाययोजना केलेल्या नाहीत। 2 दिवसांपूर्वी एक भाविक नदीपात्रामध्ये पडून जखमी झालेला होता, तरी सुद्धा प्रशासनाने गंभीर दखल घेऊन उपाययोजना केलेल्या नाहीत असा ग्रामस्थांचा आरोप आहे। याच घटनास्थळावर आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी ग्रामस्थांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेतलेल्या आहेत। पाहूयात। विदर्भातील एकमेव प्रसिद्ध ठिकाण म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी आणि या चामोर्शीमध्ये उत्तर वाहिनी वैनगंगा नदी वाहते। त्याच्या शेजारी पुरातन असं मार्कंडे देवस्थानाचं मंदिर आहे आणि इथे 10 दिवसासाठी मोठी यात्रा भरते आणि संपूर्ण महाराष्ट्राचं या यात्रेकडे लक्ष लागलेलं राहते। या ठिकाणी आपण आलेलो बघू शकता, हे उत्तर वाहिनी वैनगंगा नदी आहे आणि प्रत्येक वर्षी या नदीमधून एक रपटा तयार करण्यात येतो भाविकांना येण्या जाण्याकरिता। नदीचा त्या थळावर बघू शकता, तिकडे चंद्रपूर जिल्हा आहे आणि त्या चंद्रपूर जिल्ह्यातून भाविकसुद्धा या मार्कंडेच्या देवस्थानासाठी येतात आणि गडचिरोली जिल्ह्यातले सुद्धा या मधात नदीमध्ये आंघोळीकरिता येतात। परंतु यावर्षी आपण बघू शकता प्रशासनाने याकडे काहीही सुविधा केलेल्या नाही आहे। आता आपण काही लोकांकडून जाणून सुद्धा घेतलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की यावर्षी भरपूर त्रास आहे आणि नदीला जर पाणी सोडण्यात आलं तर मग हे येण्या जाण्याचं साधन कसं होणार, या ठिकाणी दुर्घटनासुद्धा होऊ शकते। 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी भाविक आले होते आणि ते याच गोट्यावरून पाय स्लिप होऊन ते सुद्धा पडले होते, जखमी झाले होते। इथे काही ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचं काय म्हणणं आहे, काय सांगाल? इथं भाविक लोक येतात आंघोळीसाठी, जे अस्थि विसर्जनासाठी जे लोक येतात, रोज हजारो लोक इथं राहतात। आंघोळीसाठी आल्यानंतर लोकांना एवढा त्रास होतो का खूप त्रास होतो, लोकांना पडून त्यांना जखमी होतात। मी स्वतः उचललो त्यांना, परवाच्या दिवशी आलो होतो मी इकडे, मी स्वतः उचललो त्यांना आणि असा खूप लोकांना त्रास होऊन राहिले लोक। त्याचप्रमाणे ही उत्तर दक्षिण काशी आहे आणि यामध्ये दुसऱ्या राज्यातूनही बरेच लोक येतात आणि इथं येण्याचा आणि जाण्याचा एकच मार्ग आहे, त्याच्यामुळे गर्दी खूप वाढते। दर्शनासाठी जाणारेही लोक ते आणि यात्रेसाठी आम्ही प्रस्ताव ठेवला होता का बा बायपास काढा आणि सर्वांनी संमती दिली, आपापली जमीन दिली, तरीही प्रशासन अजून बायपास काढण्याच्या तयारीत दिसत नाही। बायपास जर काढल्यानंतर अर्धी गर्दी तिकडे डायव्हर्ट होते आणि देवळाकडची गर्दी कमी होते आणि लोकांना चेंगराचेंगरीचा जो प्रसंग येतो तो येणार नाही, म्हणून प्रशासनाने याची दक्षता घ्यावी हीच विनंती आहे। मार्कंडा यात्रेची यात्रा ही 6 दिवसावर जेमतेम येऊन ठेपलेली आहे। या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना केल्या नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि आपण या ठिकाणी आलो, या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीत दिसतं की या ठिकाणी रपटा सुद्धा बनवण्यात आलेला आहे। या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।